सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। बाळराम जोशी यांना आपण सन्मानित करा। चला श्री गणेश जांभूळवाडी संघाचे सर्व सदस्य आता मात्र आपण व्यासपीठाकडे या, सर्वजण या। बाळरामजी जोशी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत। बाळाराम कासार यांच्या शुभ हस्ते सन्मान। तदनंतर या ठिकाणी इतारगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय हरिश्चंद्रजी वेलेकर उर्फ मुस्साबाई आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया। मी हर्षद पारदी श्रीधर पारदी यांना विनंती करतोय की आपला शुभ हस्ते सन्मान हरिश्चंद्रजी वेलेकर उर्फ मुस्साबाई यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। तदनंतर या ठिकाणी पुढील सन्मान आपण पाहू शकले, या ठिकाणी बापगावचे समाजसेवक नित्यानंद पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत। मी श्रीधर पारदी यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते नित्यानंद पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे। त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची या ठिकाणी चांगली आम्हाला योगदान लाभलेलं आहे, त्याचे पुरस्कर्ते सन्माननीय खांडवलचे प्रसिद्ध उद्योजक विवेक शेठ पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे संपन्न करीत आहोत। आणि सन्मान करण्याची विनंती मी महेंद्र पारदी यांना करत आहोत की आपल्या शुभ हस्ते विवेकजी पाटील यांना आपण सन्मानित करा। तसे खांडवल गावचे त्यांचे सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचे पिताश्री भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती राहिलेले आहेत। आणि त्यांचा हा शुभ सन्मान तशी चांगले क्रिकेटपटू विवेक पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगले दानशूर व्यक्ती सुद्धा आहेत। तदनंतर ज्यांनी आम्हाला पहिल्या क्रमांकाचा करंडक स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे त्याचे पुरस्कर्ते गुरुशेठ पारदी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। मी महेंद्र पारदी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गुरुनाथजी पारदी यांचा शुभ सन्मान आपण इथे संपन्न करा। मानाचा करंडक त्यांच्या वतीने आम्हाला लाभलेला आहे। गुरुशेठ या आपण हा सन्मान आहे, हा सन्मान आपण स्वीकारावा। जरूर आपली स्पर्धा आहे, परंतु आपल्या माध्यमातून आमच्या आयोजकांना मात्र चांगलं प्रतिसाद आपण दिलेला आहे, चांगलं योगदान आपण दिलेलं आहे। आणि श्री गणेश जांभूळवाडी संघाचे ते अर्थात सहकार्य ते नेहमीच करत असतात। माजी उपसरपंच राजू माने आपल्यामध्ये आज विद्यमान उपसरपंच राजू माने आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्याच्या वतीने आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे। महेंद्र पारदी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते राजू माने यांना आपण या ठिकाणी सन्मानित करा। सर्व चेंडूचं सहकार्य आम्हाला विद्यमान उपसरपंच राजीव माने यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे। तदनंतर जांभूळपाडचे युवा उद्योजक अरुण पारदे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया। जरूर त्यांनी पोजिंग मध्ये उतरलं तर हरकत नाहीये, चांगली फिटनेस त्यांची आहे आणि त्यासाठी ते मात्र जरूर जिम मध्ये धडे घेत आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान इथे संपन्न करूया। मागील काही दिवसांपूर्वी पोजिंगची स्पर्धा चिंचोली इथे झाली होती, जर तुम्ही त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला तर आय थिंक आणि श्री गणेश स्पोर्टला मात्र नेहमी ते सहकार्य करत असतात। जेव्हा जेव्हा काही गोष्टींची कमतरता भासते तेव्हा तेव्हा अरुण पारदी जरूर ती पूर्तता करतायत। त्यानंतर सन्माननीय जांभूळपाडा गावचे समाजसेवक बारकुल्ली आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना आपण या ठिकाणी सर्व पंचांची आम्हाला पाहायला मिळाली आणि जेव्हा जेव्हा या पंचांना आम्ही इन्व्हाइट करतो तेव्हा मात्र त्यांचा कधी आम्हाला नकार नसतो, नेहमीच ते आम्हाला सुद्धा चांगलं सहकार्य करत असतात। मॅन फ्रॉम कोण परिजी महाजन सर यांना आपण सन्मानित केलं। शानू कुरुशी
आपण मॅन फ्रॉम मुंब्रा त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. पुढील सन्मान अंपायर स्कूल म्हणून त्यांची उपलब्धी त्यांनी मात्र साकारलेली आहे. गोकुल पाटील सर मॅन फ्रॉम भादवड त्यांना आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. पहा गोकुल सर पूर्णपणे फिट नाहीत तरी सुद्धा मध्ये स्पर्धेसाठी त्यांनी मात्र बहुमूल्य वेल मात्र या ठिकाणी स्पर्धकांसाठी काढला आणि जबरदस्त निर्णय आणि जबरदस्त कार्य त्यांच्या वतीने आपण पाहिलेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. पुढील सन्मान मित्रांनो ज्यांनी माझ्या समेत 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये रंग भरला सर्वांना मंत्रमुग्ध केले असे आमचे ज्येष्ठ समालोचक व्हॉइस ऑफ निंबवली मनोज कारवे सर यांना विनंती असेल की आपण पुढे या आणि या सन्मान करण्याची विनंती मी गुरुनाथजी पारधी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते समालोचक मनोज कारवे सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करा. मित्रांनो तुम्हाला मनोज कारवे सरांचा जर समालोचन आवडला असेल तर त्या टाळ्यांचा गजर असू द्या. पुढील सन्मान ज्यांनी आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखकीच्या भूमिकेमध्ये चांगली साथ दिली गणेश पाटील या मॅन फ्रॉम देवरुंग. आपली बोटाची जादू स्कोर कार्डवरती त्यांनी सजवली आणि या प्रत्येक चेंडूवरती आम्हाला ते अपडेट्स देत राहिले आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. श्रीधर पारधी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करीत आहोत. तसेच रसिक टाळ्या असू द्या योगेश पाटीलसाठी ज्याच्या विना हा परिसर असो किंवा आमले लोणार परिसर असो पीटीसी असो स्पर्धा होणं कठीण आहे. असा वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर सगळ्या गोष्टी हँडल करणारा आणि मला अगदी देवासारखा लाभलाय मित्राप्रमाणे परम मित्र बनलाय. नक्कीच खूप आभार आहे आणि जबरदस्त समालोचन ज्याचं नेहमीच असतं. गुरुनाथजी पारधी साहेब आपल्या शुभ असते. योगेश पाटील पीटीसी व्हॉइस ऑफ कुकसेचा हा अगदी सुवर्ण पुरुष आहे. जबरदस्त ज्याच्या टॅलेंट आहे. नॉनस्टॉप कॉमेंट्री दिवस रात्र अगदी कॉमेंट्री करण्यामध्ये माहीर असलेला योगेश पाटील आपण पाहतो ज्याचा हेतूची सन्मान आणि जांभूळपाडा टीमला अगदी वेळोवेळी सहकार्य असतं. दिवस रात्र कधी पण कुठल्याही गोष्टीसाठी त्यांची मदत असते. असे योगेशजी पाटील खूप छान धन्यवाद योगेश. या पुढील सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत ज्यांनी खरोखर या स्पर्धेला अगदी इंटरनॅशनल दर्जा दिला आणि क्लीन आणि क्लिरिटी हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलं. अर्थात आमची SK एंटरटेनमेंट इथे मात्र प्रोप्रायटर शंकरजी गुलवे आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान इथे संपन्न करूया. जबरदस्त ऑपरेटिंग बॉल टू बॉल अपडेट्स आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला लेन्समध्ये कैद करण्याची त्याची ताकद आहे. मी विद्यमान उपसरपंच राजू माने यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान त्या ठिकाणी संपन्न करा. जबरदस्त ही वाहिनी आहे SK एंटरटेनमेंट. जरूर 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्पर्धा कव्हर केली परंतु आपण जर अँगल जर पाहिलं असं वाटलं की 4 ते 5 कॅमेऱ्याच्या साहाय्यानं ही स्पर्धा कव्हर करतायत. पुढील सन्मान आम्ही सर्वांचं मात्र या ठिकाणी गुणगान गायले परंतु ज्याने आम्हाला मंत्रमुग्ध केलं असे आमचे DJ ऑपरेटर अजय याचा आपण इथे या ठिकाणी सन्मान करूया. आणि मी विनंती करतोय विद्यमान सरपंच तुकारामजी फिरांगण यांना की आपल्या शुभ हस्ते DJ अजय यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करा. एकदा DJ अजय साठी टाळ्या असू द्या मित्रांनो. कुठल्या वेळेला कुठला गाणं लावायचं या सर्व गोष्टी त्याला मात्र परफेक्टली माहिती आहे. त्यांनी परफेक्टली कलेक्शन त्याच्याकडे आहे. जर चुकून कोणाचा जर सन्मान राहिला असेल तर मी जरूर दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु एक सन्मान आहे ज्याने आम्हाला वेळेवरती या स्पर्धेमध्ये चांगलं मार्गदर्शन केलं योगदान केलं असे आमचे महेंद्र पारधी यांना आपण सन्मानित करूया. या आपण पुढे यायचं आहे आणि या सन्मान करण्याची विनंती मी ॲडव्होकेट नरेश पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याच्या शुभ हस्ते सन्मान आपण संपन्न करूया. तसंही पाहिलं तर श्री गणेश स्पोर्टचे ते लेजंड खेळाडू आहेत आणि त्यांचा आपण आज शुभ सन्मान इथे संपन्न करीत आहोत. आपण मॅनेजिंग डायरेक्टर म्हटलं तर वावगट टाळा नाहीये महेंद्र पारधी.
तदनंतर मिस्टर श्रीधर पारधी आणि श्रीधर पारधी यांना सन्मानित करण्याची विनंती मी विवेक पाटील यांना करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे संपन्न करा. कारण जो आपण टॉस बॉक्स पाहतो त्याच्या वडिलांच्या नावाने त्या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत केलेला आहे. स्वर्गीय वामन शंकर पारधी त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा छोटासा प्रयत्न इथे मात्र आपल्याला आयोजकांच्या वतीने पाहायला मिळाला आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत श्रीधर पारधी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. एक सन्मान मिळतो सर्वांच्या सन्मानासाठी मात्र त्यांनी खूपच धावपळ केली आणि या स्पर्धा भरवण्यासाठी मित्र म्हणतो की मला दिवस रात्र त्यांचे कॉल्स मेसेज मला येत असायचे. कारण आपल्याला स्पर्धा कशी इथे मात्र भरवायची आहे आणि कशा रीती ती सफल करायची आहे या पाठीमागचे सर्व सूत्र हातात धरणारे आमचे हर्षद पारधी यांच्यासाठी जोरदार टाळ्या असू द्या आणि त्यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करीत आहोत. मी माजी सरपंच सुभाषजी मागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करा. कारण वेळोवेळी आपण जर पाहिलं तर सर्वांना आपण पाहिलं तर चांगलं मार्गदर्शन देत असतात. कुठल्याही ठिकाणी जर काही कुठल्या गोष्टीची जर कमतरता भासली तर लगेच तिकडे मात्र लक्ष ते पुरवत असतात आणि खरोखर ही सफल स्पर्धा आज पार पडली त्यामध्ये हर्षद पारधीचा सिंहाचा वाटा आणि श्री गणेश जांभूळपाडा संघाचे ते पुरस्कर्ते सुद्धा आहेत, पॅकर सुद्धा आहेत. वालसिंग संघाला या ठिकाणी आपण पाहिलं तर कॅश प्राइज आलेला आहे. स्वरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर राज वाकडे आणि नक्ष एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुणाल वाकडे याचकडून प्रत्येकी 2,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कारण तुम्ही स्पर्धा जिंकल्याबद्दल हे कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे आणि जर कोणाचं स्वागत या ठिकाणी करणं शिल्लक असेल तर मी आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे या ठिकाणी आता वाटचाल करीत आहोत. अंतिम सामना आणि अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि मी नेहमीच म्हणतोय ये बड़े मैच के खिलाड़ी है, ये कभी डरते नहीं है आणि खरोखरच आज वालसिंग गावाने त्यांना बर्थडे गिफ्ट दिलाय मिस्टर नितीन चौधरी ज्याने या 30 धावांची बहुमूल्य इनिंग साकारली आणि पहा वाढदिवसाच्या निमित्तानं अजून काय मोठं गिफ्ट हवं आहे. एकदा नितीनसाठी जोरदार टाळ्या असू द्या आणि त्यांना सर्व ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोनच्या वासियांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सन्माननीय विवेकजी पाटील यांना विनंती करतो जी सन्मान आय थिंक सामनाभराची ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते वितरित करा. पहा त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला अश्रू पाहायला मिळतात. ते भावूक झाले या ठिकाणी कारण एवढा मोठा गिफ्ट कोणी देऊ शकत नाही वाढदिवसाच्या निमित्तानं. सो वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन नितीन, तुला सुद्धा पुढील वाटचालीसाठी पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक आहे मित्रांनो उत्कृष्ट गोलंदाज. गोलंदाजीची ट्रॉफी आहे ती वर घेऊन या. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी जे आमचे जे ॲडव्होकेट आहेत सन्माननीय जे आमचे तिन्ही बंधू या ॲडव्होकेट बंधू या आपण आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाज हा किताब या ठिकाणी तुमच्या शुभ हस्ते देणार आहोत. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर आडी किरोली संघाच्या गोरखनाथ दिगाडकडनं 4 विकेट्स प्राप्त केले आणि या सर्व पॉईंट्स आम्ही क्वालिफाय राऊंड पर्यंत ऍड केलेले आहेत. लक्ष असू द्या कारण आपल्या असोसिएशनचा नियमच आहे आणि क्वालिफाय संघ झालेल्या त्यापैकी खेळाडू मात्र असणार आहे. परंतु या स्पर्धेमध्ये 1 विकेट जास्त प्राप्त केली अर्थात 5 गडी बाद केले. क्या बात आहे. आई गावतोय वालसिंग संघाचा प्रजेश ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज पटकावणारा खेळाडू. एकदा प्रजेशसाठी टाळ्या असू द्या. अतिशय सुंदर आणि त्याने एकाच सामन्यामध्ये डबल विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली होती. अप्रतिम खेळ. प्रजेशचं सुद्धा आपण अभिनंदन करूया आणि पाहुण्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करूया. पुढील पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफीवर घ्या उत्कृष्ट फलंदाजाची आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय हरिचंद्रजी वेलेकर आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय नित्यानंदजी पाटील आणि बाळराम जोशी या आपण पुढे या. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील गोष्ट या स्पर्धेमध्ये वालसिंग संघाच्या सागर वाकडेने तब्बल 46 धावा जोडल्या परंतु त्याच्या पुढे 53 धावा जोडणारा या स्पर्धेतील खेळाडू ठरलाय. विनंती करतो की आपण तिन्ही संघाचे खेळाडू आपण पुढे या.
चौदरपाडा संघ तुम्हाला पारितोषिक हवं आहे की नाही? या पुढे या, कारण तुमच्या संघातील खेळाडू आहे ज्याने 53 धावा ठोकल्या आणि खेळाडू ठरला मिस्टर योगेश कोहली, बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंट. आणि योगेश कोहलीचा आपण जर विचार केला तर हा क्रीडांगण त्याच्यासाठी लक आहे, कारण जी आपण स्वर्गीय हरिदास मूर्ती ट्रॉफी ते सादर केली होती ती स्पर्धा सुद्धा चौदरपाडा संघाने जिंकली होती. आणि त्याच संघातील खेळाडू मिस्टर योगेश कोहली लेजंड आहेत आणि लेजंड सारखा या स्पर्धेमध्ये चमकला आणि आपल्या बॅटमधून तब्बल 53 धावा आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यांना देत आहोत बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंटचा हा किताब, सुंदर ट्रॉफी. आणि आता मात्र पुढील पारितोषिक आहे मिलीजुली सरकार. जशी आपण महाविकास आघाडी पाहतोय तशी आघाडी पाहायला मिळाली, परंतु सामना मात्र पाहण्यासारखा झाला. सामना टाय ब्रेकर मध्ये संपन्न झाला, परंतु दोघांनी असं सांगलं की आम्ही कुक्षे गावातील दोन्ही संघ चॅम्पियन आहोत आणि ही चॅम्पियन ट्रॉफी आपण देत आहोत. आणि ही देण्यासाठी विद्यमान उपसरपंच राजू माने आणि सुभाषजी मागे या, आपण पुढे या. आपण आता मागे राहून चालणार नाही, आता पुढे यावं लागेल. आणि हे संघ आहेत विकीस भट कुकसे आणि धनेश शिलेमान कुकसे. टाय ब्रेकर मध्ये सामना संपन्न झाला आणि चॅम्पियन ट्रॉफीवरती या दोन्ही संघाने नाव कोरलं, कारण 4 संघांमध्ये आम्ही हा चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेमध्ये खेळवली. आणि पाहू शकाल एकाच गावातील 2 संघ मात्र अंतिम फेरीमध्ये पोहोचले. सो अभिनंदन संपूर्ण कुक्षेकरांच्या वतीने तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक आहे 3rd प्राइज. आणि या क्रमांकासाठी आपण जर पाहिले तर विवेक शेठ पाटील यांनी आम्हाला ही ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. सन्माननीय विद्यमान सरपंच तुकारामजी फिरांगणे, त्याचप्रमाणे सुभाषजी मागे आणि अरुण पारधी. आपण या पुढे या. क्रमांक 3रा आहे, परंतु मित्रांनो तुमची ही वर्षाची मेहनत आहे, बरोबर आहे की नाही? या आडीलो किलेरुन संघ या स्पर्धेतील 3रा क्रमांकाचा मानकरी संघ ठरला आहे. राकेश दिगारकर यांनी पुरस्कृत केलेला संघ अर्थात R11 किरावली. साहिल पारधी आपण जॉईन व्हा. एकदा सुद्धा टाळ्याचा गजर गिरवलीकरांसाठी. चांगला खेळ त्यांनी सादर केला, परंतु जरूर सेमी फायनलमध्ये त्यांना मात्र हार पत्करावी लागली. परंतु हरकत नाही, या स्पर्धेतून एक किमान तुम्ही थाटामाठात आपल्या गावात करंडक घेऊन चाललेला आहात आणि तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एक मी विनंती करतोय, पहा सर्व मान्यवर आपलेच आहेत, सर्व आपलेच प्रमुख अतिथी, सर्वांनी या पुढे आपण जे 3 पारितोषिक आहेत आपण सर्वांचे शुभ हस्ते देऊ, कारण इथे मात्र कुठलीही आघाडी नाहीये, सर्व धर्म समभाव. सर्वांनी पुढे या. 2nd प्राइज आहे आणि ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करणारे आमचे विवेक शेठ पाटील यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. या सर्वजण पाहुण्यांना विनंती करतो सर्वांनी पुढे या. तुकारामजी फिरांगणे, त्याचप्रमाणे आमचे ॲडव्होकेट ब्रदर्स मुस्ताबाई, राजू माने, अरुण या, आपण विवेक शेठ पाटील, गुरुनाथजी पारधी. आणि 2य क्रमांकाचा पारितोषिक या ठिकाणी जात आहे. आणि या सीझन मध्ये आज संघ सुद्धा प्रथमतःच क्वालिफाय झाला आणि या ठिकाणी 2ऱ्या क्रमांकावरती नाव कोरलेलं आहे. टीम आहे नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा. एकदा चौदरपाडाकरांसाठी त्याला असू द्या मित्रांनो. या संघासाठी कॅश प्राइज आणि हा मानाचा करंडक आहे, जो आम्हाला जरूर विवेकजी पाटील यांच्या माध्यमातून हा करंडक लाभलेला आहे. खेळाडूंचं अभिनंदन आणि मान्यवरांचं आभार. हा कॅश प्राइज आपण देऊया पहिल्यांदा. जरूर आपण पाहू शकाल या ठिकाणी वालचिन संघासाठी कॅश प्राइज आलेला आहे. 4000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्वरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर राम वाकडे आणि नक्ष एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुणाल वाकडे संगणकाने या पुढे. आणि मी सरपंच साहेबांना विनंती करतोय, जे विद्यमान सरपंच आहेत त्याच्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज इथे वितरित करूया. आज विलासच्या चेहऱ्यावरती भरपूर दिवसानंतर स्माइल पाहायला मिळत आहे. मोजून घ्यायची आहे विलास. नो GST, ओन अँड ओनली कॅश. कारण स्पर्धेचं डिसिप्लिन हे खास वैशिष्ट्य राहिलं आणि सर्व पाहुण्यांना आम्ही योग्य तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दिलेला आहे. भारतीय संस्कृती या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही जपलेली आहे. आणि पुढील पारितोषिक आहे मालिकावीर
या स्पर्धेतील सर्वात मोठं पारितोषिक आणि ट्रॉफी जर आपण पाहिली तर जरूर त्या खेळाडूच्या शोकेची शोभा वाढवेल. बेटा इकडे घेऊन ये ट्रॉफी. विवेक शेठ पाटील आपण पुढे या. या स्पर्धेमध्ये या खेळाडूचं आपण जर कार्य पाहिलं तर 3 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. डे क्रमांक 2 गाजवला. एनगेस 46 धावा ठोकल्या आणि त्याचे चेंडू नेहमीच वाकडे तिकडे फिरत होते. सागर वाकडे ठरला या स्पर्धेतील मालिकावीर. हा पुरस्कार पटकावणारा खेळाडू. त्या सागर वाकडेसाठी जोरदार टाळ्या असू द्या. जबरदस्त खेळ त्याच्याकडून आपण पाहिलं आणि त्यांच्यासाठी आपण हा मानाचा करंडक सन्माननीय मान्यवरांचे शुभ हस्ते आपण या ठिकाणी देत आहोत. विवेकजी पाटील यांचे शुभ हस्ते आपण देत आहोत. जबरदस्त खेळ अष्टपैलू खेळ सागरच्या वतीने आपण पाहिलेला आहे. सो सागरची आपण जरूर संवाद साधूया. चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे आणि ही पहिली स्माईल आहे. जशी आपण पहिल्या पावसाची वाट पाहत असतो तशी ही त्याची पहिली सिरीज आहे. सागर काय फील करतोय? खूप छान वाटतंय मला इथे खेळल्याबद्दल आणि मी पूर्ण माझं जे पण यश आहे ते पूर्ण माझ्या टीमला देतो. सागर, ज्यावेळी तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झाले, तुम्ही या संघाची नोंदणी केली, तुला असं वाटलं होतं की या स्पर्धेमध्ये आम्ही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू? हो, आम्ही नक्कीच घरातून निघालो तेव्हाच आम्ही निश्चय केलेला की आम्हाला ही ट्रॉफी जिंकायची आहे. आणि जिंकण्यासाठी काय मेहनत केली, काय तुमच्या प्लॅनिंग होते, काय रणनीती होत्या? आम्ही बॉलिंग आणि बॅटिंग आमची बॅट फॉर्म चालू होती. बॅटिंगमध्ये जास्तपर्यंत सुधारणा करण्यात आली आणि बॉलिंग तर आमची होतीच. आम्ही तेच आमच्या ज्या चुका होत्या त्या आम्ही जरूर मी पाहतो की वालसीन संघामध्ये आपण काही वर्षांपूर्वी पाहिले तर एक संघ खेळायचा पुरतो. आता मात्र खेळाडूंची विभागणी झालेली आहे. मागाशी आवेश टॉसबॉक्समध्ये सांगितलं की आमचे प्रमुख खेळाडू आता मात्र दुसऱ्या संघात गेलेले आहेत आणि त्याचा किती इम्पॅक्ट पडलाय तुमच्या टीमवर? हो, थोडाफार इम्पॅक्ट पडलाय आमच्या इकडे, पण आता नव्याने आम्ही उतरू. परंतु ज्या ज्या गावात 2 ते 3 संघ आहेत, एक्झॅक्टली त्या संघांसाठी तू या स्पर्धेच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छितो? मिळून मिसळून खेळा. कोणी असे वाईट कृत्य करू नका. गावाने प्रत्येकाने एकच टीम ठेवा. म्हणजे जास्त करून असं हे की भांडण आणि हे काही झालं नाही पाहिजे. क्या बात आहे. मग आज गावामध्ये जल्लोष असेल? हो, नक्कीच. क्या बात आहे. तर हे होते सागर वाकडे ज्यांनी मालिकावीराची ट्रॉफी पटकवली. सागर, तुझं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. शेवटचं पारितोषिक. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आणि सर्व व्यासपीठावर मान्यवर विनंती करतो की आपण सर्वांनी आता पुढे या. सर्वांच्या शुभ हस्ते हा मानाचा करंडक आपण आपल्या शुभ हस्ते देणार आहोत आणि हा करंडक आम्हाला सन्माननीय गुरुशेठ पारधी यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. कॅश प्राइज सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने देत आहोत. आणि या सत्रामध्ये अकाउंट ओपन झालं असं म्हणावं लागेल. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ श्री गणेश ट्रॉफी 2025 टीम गावदेवी स्पोर्ट वालसेन. डीजे कम ऑन. तर मित्रांनो, डीजे 2 मिनिटं. मित्रांनो, ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. पुन्हा याच ठिकाणी भेटू, याच जोमानं. परंतु पर्व दुसरं असेल, परंतु स्पर्धेचं स्वरूप वेगळं असेल. याच आशेने मात्र आम्ही रजा तुमच्यापासून घेत आहोत. ही स्पर्धा संपन्न झाली. योगेश पाटील, माझे सहकारी समालोचक मनोज कारवे सर आणि आमची संपूर्ण आयोजक मंडळी, त्याचप्रमाणे आमची SK एंटरटेनमेंटची टीम आणि आमचे डीजे मास्टर रजा घेतोय. गुड बाय, टेक केअर, गुड नाईट, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू सो मच.